नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ क्रमांक 2 पृथ्वीचे फिरणे हा पाठ अभ्यासणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला हा पाठ अभ्यासला। यामध्ये आपण आपल्या पृथ्वीचे सूर्यमालेतील स्थान, खगोलीय वस्तू यांचा अभ्यास केला। या पाठामध्ये आता आपण पृथ्वी कशा प्रकारे सूर्याभोवती फिरते, सूर्योदय सूर्यास्त कशा प्रकारे होतात, चंद्राच्या कला, पौर्णिमा आणि अमावस्या, चांद्रमास, तिथी अशा विविध घटनांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पाठ क्रमांक 2 पृथ्वीचे फिरणे। परिवलन करून पहा। एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा। भोवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतात। चित्रामध्ये भोवरा स्वतःभोवती फिरत आहे, म्हणजेच तो परिवलन करत आहे। भोवऱ्याच्या मध्यातून एक काल्पनिक रेष ओढली, म्हणजेच त्या काल्पनिक रेषेभोवती भोवरा फिरत आहे। या काल्पनिक रेषेलाच भोवऱ्याचा अक्ष असे म्हणतात। पृथ्वीचे परिवलन करून पहा। एक पृथ्वीगोल घ्या, तो फिरवून पहा। तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा। आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वीगोलाजवळ धरा। ओळंबा जर उपलब्ध नसेल तर कोणतीही जड वस्तू दोऱ्याला बांधून तुम्ही ओळंबा तयार करू शकता। खोडरबर, पेन, शार्पनर अशी वस्तू वापरून तुम्ही ओळंबा तयार करा। ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे। अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते। चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे। ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते। N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात। N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे। त्यांच्या दिशांवरून त्यांना नावे दिलेली आहेत। उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। वरील पृथ्वीगोल पहा। विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात। करून पहा। एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा। मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा। या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा। मेणबत्ती पेटवा। खोलीत अंधार करा। मेणबत्ती म्हणजे सूर्य असे समजा। पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा। पृथ्वीगोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा। आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीगोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात। ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे, तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असे आपण समजतो। सूर्योदय आणि सूर्यास्त करून पहा। एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वीगोलावर चिकटवा। वरील प्रयोगाप्रमाणेच
पृथ्वीगोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेनेच फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त येईल याचे निरीक्षण करा. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो हे पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास असे म्हणतो. वर्ष करून पहा. पृथ्वीगोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वीगोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वीही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असे म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. लीप वर्ष ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 24 तास म्हणजेच एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे दिन मोठा असतो, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. चंद्राच्या कला सांगा पाहू. 1. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात? आपल्याला दिसणाऱ्या
चंद्राच्या प्रकाशित भागांना चंद्राच्या कला असे म्हणतात. 2. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो? अमावस्येला चंद्र कसा दिसतो? पौर्णिमेला चंद्र पूर्ण वर्तुळाकृती दिसतो, तर अमावस्येला तो दिसतच नाही. पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो. चांद्रमास आणि तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यासाठी चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. या तक्त्यामध्ये पहा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसांचा जो कालावधी आहे म्हणजेच पंधरवडा, या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणतात किंवा शुद्ध पक्ष असेही म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा जो पंधरवडा आहे याला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असेही म्हणतात. एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास म्हणजेच एक मराठी महिना जो आपण मानतो तो तयार होतो. आपण काय शिकलो? पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यांमुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात. आता आपण या पाठावरील स्वाध्याय पाहू. प्रश्न पहिला, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर, ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे. दक्षिण गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत हिवाळा, तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत उन्हाळा असतो. म्हणून अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला
23 सप्टेंबर ते 22 मार्च या दरम्यान न्यावे। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। अ. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात। आ. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील सूर्योदय झाला आहे। पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा। मुंबई महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र। उत्तर, कोलकाता पश्चिम बंगाल, नंतर भोपाळ मध्य प्रदेश, मग नागपूर महाराष्ट्र आणि शेवटी मुंबई महाराष्ट्र। प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। अ. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात। आ. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात। ई. पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते। पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते। प्रश्न चौथा, कशाला म्हणतात? पौर्णिमा। ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात। आ. अमावास्या। ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील भाग अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावास्या म्हणतात। ई. चांद्रमास। एका अमावास्येपासून पुढील अमावास्येचा काळ याला चांद्रमास म्हणतात। ई. तिथी। चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात। प्रश्न पाचवा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ. विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर, उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। आ. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? उत्तर, विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध होय। उपक्रम, मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा।